नमस्कार मैत्रिणींनो, बरेच वेळा आपण बघितलेत व्हिडिओ केस काळे होण्याचा उपाय. जसं तुम्ही बघितलं तसे मी पण बघितले, सगळं ट्राय केलं पण केस काही काळे झाले नाहीत. तर आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने जी मेहंदी तयार करते आणि डोक्याला लावते केस काळे होण्यासाठी, तर ते तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, मी इथं ॲलोवेरा घेतले, गुलाब पाकळ्या घेतलेत, कढीपत्ता घेतलाय, कलंजी घेतली आणि वाळका कडुलिंबाचा पाला घेतलाय, आवळा पावडर घेतले, शिकेकाई पावडर घेतली आणि खोबरेल तेल. हे आहे खोबरेल तेल. आता मी काय करणार आहे, शेवटपर्यंत बघा. ह्याच्यात अजून एक वनस्पती घालायची आहे, ती तुम्हाला मी सगळ्यात शेवटी दाखवणार आहे. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही मेहंदी नॅचरल केस काळे कसे करते. सगळ्यात अगोदर कढई तापायला ठेवली आहे मी, आणि आता ही लोखंडाची कढई आहे. आता ह्याच्यात आपण 2 चमचे खोबरेल तेल घालणार आहे. तेल असं तापलं, कडकडीत तापलं की त्याच्यामध्ये हे ॲलोवेरा टाकायचे. असं टाकून घ्यायचं, भाजायचं असं. आता मंद आचेवर भाजून घ्यायचं हे सगळं ॲलोवेरा पूर्ण एकदम कलर लाल, त्याचा कलर काळा होईपर्यंत भाजून घ्यायचं. 100% केस काळे होतात. हे मी यूज करून बघितले, स्वतः माझ्या मुलीच्या केसाला लावून बघितले मी, म्हणूनच मी तुम्हाला 100% केस काळे होतात म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे. हे जरा ओलसर असतं, त्यामुळं अधूनमधून जरा थोडा गॅस वाढवला तरी काही हरकत नाही. हे बघा कसं काळं पडलंय, हे असं काळं होईपर्यंत भाजायचं. आता ही कलंजी टाकायची. हो का, हे कसं काळं पडलंय, असं काळं होईपर्यंत भाजून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये ही कलंजी टाकायची. कलंजी जिऱ्यासारखी तडतडते. हे बघा, हे असं मिश्रण एक एक करून भाजून घ्यायचं. आता कढीपत्ता टाकून घ्यायचा. भाजून द्यायचं चांगला. ह्याला थोडासा वेळ लागतो, पण रिझल्ट 100% असतो. आता लिंबाचा पाला घालते. लिंबाचा पाला ओला घातला तरी चालतो. आता माझ्याकडे होता वाळका म्हणून मी घातलाय, पण तुम्ही कडुलिंबाचा ओला पाला घातला तरी सुद्धा चालतं. हा पण असा पूर्ण भाजून घ्यायचा, पूर्ण भाजायचा. सगळं साहित्य एकदम काळं पडेपर्यंत भाजून घ्यायचं. आता लगेच यात गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या तरी सुद्धा चालते. अशा पद्धतीने भाजून घ्यायचं. तुम्ही जर माझ्या चॅनेलला नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. माझं चॅनेल पण नवीनच आहे, पण असेच मी तुम्हाला घरगुती गावरान चांगले चांगले उपाय सांगत जाईन. आणि ही मेहंदी मी तुम्हाला माझ्या डोक्याला लावून सुद्धा दाखवणार आहे.
हे सगळं मिश्रण कसं काळं पडायला लागले बघा. हे बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की 100% मेहंदी कशी होईल. पण अजून एक ह्याच्यात वनस्पती घालायची आहे, ती मी तुम्हाला दाखवणार आहे सगळ्यात शेवटी. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, स्किप न करता माझा व्हिडिओ बघा. आणि हे तुमच्या सगळ्यांच्यासाठी चांगलंच आहे. 100% नैसर्गिक असल्यामुळं ह्याचा कोणताही साईड इफेक्ट नाही. केमिकलचा आपण वापरतो तर त्यामुळे त्रास होतो, पण हे सगळं नॅचरली आहे, त्यामुळे तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही. आता ह्याच्यात मी आवळा पावडर घालणार आहे. आपल्या अंदाजाने घातली तरी चालते. तुम्हाला किती लोकांना लावायचे, 1 लोकांना 2 लोकांना, त्याच्यावरती तुम्ही अंदाजाने घालू शकता आवळा पावडर. आता मी इथं शिकाकाई पावडर घालणार आहे. असं पण आपल्याकडं आवळ्याचं झाड असतंच. आवळ्याचं झाड असल्यावर आवळे आपण उन्हाळ्यामध्ये हे करू शकतो, तोडायचे, फोडायचे आणि वाळवायचे, आणि ते अख्खे असे अर्धे हे बघा पूर्ण असं काळं झालेलं आहे. इथं सगळे पदार्थ व्यवस्थित जेवढे घेतलेले नीट भाजून घेतलेले आहेत. आता गॅस बंद करायचा, असं हलवून घ्यायचं थोडं. आता हे मिश्रण थोडं थंड होऊ द्यायचं. आता हे झाले आपलं भाजून, गार झाले हे. आता मी इथं हा छोटा ग्लास इथं पाणी घेतलंय मी. हे त्याच कढईमध्ये मी पाणी उकळून घेणार आहे आणि हे मिश्रण या भांड्यात घालणार आहे, भाजून घेतलेलं. अजून एक वनस्पती आहे, ती तुम्हाला दाखवते मी. ती तुम्हाला शेवटी दाखवते. हे आपण बारीक करून घ्यायचं. हे बघा आता हे बारीक करून घेते मी. आता हे बघा, हे असं बारीक करून घेतलंय. हे पूर्णपणे बारीक झालेलं नाही, कारण वाळका पाला होता, कडुलिंबाचा वाळका पाला असल्यामुळे बारीक झालं नाही. आता मी ह्याच्यामध्ये आमच्याकडे सिक्रेट तुम्हाला ठेवलं होतं, सिक्रेट सांगते, वनस्पती सगळ्यात शेवटी. ती ही वनस्पती आहे बघा. ही वनस्पती आहे माका. हिंदीमध्ये याला भृंगराज असे म्हणतात. तुम्ही काय म्हणता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे आपण, हा माका आहे, सुकलेला माका. तर हे आपण देठासहित असं खुडून छोटे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये घालायचे. ह्या माक्यामुळे 100% केस काळे होतात. आणि हे पाणी मी उकळून घेतले. तर हे पाणी थोडं थोडं आपल्याला कसं लागेल तसं ह्याच्यामध्ये ओतून घ्या. आता बारीक करायचं. हे बघा, अशा पद्धतीने मी हे बारीक करून घेतले, पूर्ण बारीक केले. आता मी हे काळ्या कढईमध्ये ओतणार आहे. लोखंडाची कढई असते, पूर्ण त्याच्यात ओतून रात्रभर असंच ठेवायचं आहे आपल्याला. ही आता अशी मी बारीक करून घेतली आहे मेहंदी, कढईमध्ये भिजत ठेवली आहे. आता ही मेहंदी आपण रात्रभर अशीच ठेवून द्यायची आणि उद्या सकाळी डोक्याला लावायची. तर माझ्या पुढील ब्लॉगमध्ये मी तुम्हाला ही मेहंदी डोक्याला लावून दाखवणार आहे. माझे केस किती पांढरे झालेत आणि नंतर धुतल्यावर कसे होणार आहेत हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हीसुद्धा ही मेहंदी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा.
फरक वाटतोय नाही वाटतोय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मैत्रिणींनो, धन्यवाद मैत्रिणींनो.